नारायण 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 असंच जर हे चालू राहिलं तर कंसाची पापे कर्मे कशी वाटतील आणि उद्याचं विधान कसं पूर्ण होईल. नाही, यासाठी मला स्वतःलाच काहीतरी उपाय योगायला हवा. चला चला मुलीवर एक कार्य. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गात की हरिनाम हरिनाम, गातो की हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम. प्रभु नामाचे दर्शन घ्यावे, प्रभु नामाने दर्शन घ्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम, वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम 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 प्रभु श्रीराम. प्रभु नामाने दर्शन घ्यावे, प्रभु नामाने दर्शन घ्यावे, गातो मुखी हरिनाम हरिनाम, गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम. नारायण नारायण नारायण. आज आज देवलोक सोडून भूतलावर कसं काय झालं नारद मुनी? नक्की यामागे काहीतरी कारण असणार.
नारायण नारायण कौसा, मी आज तुला असं सत्य सांगायला आलो आहे की ते ऐकून तू आणि या तुझे सिंहासन दोन्ही आजून जातील. कौसा, तू उग्रसेनचा पुत्र नाही. तुम्हा डोकं तर फिरलं ना? कौसा, तुझा खरा पिता दैत्यराज जुळलेला आहे. ते झालं असं, तुझी माता म्हणजे उग्रसेनची पत्नी तिच्या सगळ्यासह विसावन पर्वतावर वनभ्रमणाला गेली होती. ती फारच सुंदर होती. त्यावेळी तिथे दैत्यराज दुर्मिळ शिकारीसाठी आला आणि तिच्यावर मोहित झाला. त्याला अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्याने मोहिनी रूप म्हणजे तुझ्या पित्याचं रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. कौसा, मोहिनी रूप उतरल्यावर तिला सर्व सत्य कळले. तू क्रोधाने भगतली. त्याने तिचा धिक्कार केला आणि शाप दिला. कौसा, उग्रसेनच्या वंशात विष्णूचा अवतार होईल आणि तुझ्या कुलाचा नाश होईल. कौसा, मेरू पर्वतावर देवांची सभा भरली आणि त्या सभेत असं ठरले आहे की विष्णू स्वतः अवतार घेतील आणि तुझा वंशाचा नाश करतील. म्हणून सावध राहा. त्याला मी सावध आहे. देवकीच्या पोटी होणार आटोबार जन्मताच त्याचा मी खात्मा करून टाकेन आणि तशी योजनाही आखून ठेवली आहे. कौसा, तू देवकीचा पहिला बाल जरी योगदान दिला असतील तरी देवकीचा पहिला पुत्रही आठवा असू शकतो आणि आठवाही पहिला असू शकतो. म्हणून सावध राहा. काय म्हणत आहे नारदमुनी? हो, माझं कार्य पूर्ण झालं. मला आता रजा द्या. ठीक आहे. काय करावे देहाला या अहंकार का जाईना. काय करावे देहाला या अहंकार जाईना. चंदना परी जावे दरोयावे. चंदना परी जावे दरवयावे. सुगंध काही केल्या राहीना. काय करावे देहाला या अहंकार का जाईना. काय करावे देहाला या अहंकार का जाईना. गणपती जावे दरवळावे. गणपती जावे दरवळावे. सुगंध काही